नमस्कार मित्रांनो, क्रिकेटचा आपल्या क्रिकेट बेच्या आजच्या भागात मी संवेद तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही एक म्हण ऐकली आहे का? अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. T20 वर्ल्ड कपच्या रिलेटेड ज्या बातम्या सुरू आहेत त्याच्यात तुम्ही ऐकलं असेल की बांगलादेश आता T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही आहे. तर ही बातमी ऐकल्यावर मला ही म्हण आठवली. बांगलादेशमध्ये सध्या त्यांच्या देशात अशा काही गोष्टी चालू आहेत जेणेकरून हे ठरवलं गेलं की KKR सोबत मुस्तफिजुर रहमान खेळणार नाही आहे. हे सगळं होत असताना मग बांगलादेशनी परत एक हे केलं की ठीक आहे, मग आम्ही आमच्या देशात IPLचे सामने ब्रॉडकास्ट केले जाणार नाहीत. आणि याचबरोबर त्यांचं हेही म्हणणं पडलं ICCला डायरेक्ट की भारतामध्ये क्रिकेट खेळायला जाणे आमच्यासाठी सेफ नाही आहे. आणि त्यांचे मॅचेस कुठं होते? आय थिंक कोलकातामध्ये 3 मॅचेस होते आणि मुंबईमध्ये 1 मॅच होती. तर सेफ कोलकाता आणि मुंबईमध्ये सेफ न वाटणं असं, आणि ते पण बांगलादेशला, असं मला काही वाटलं नाही. कारण ICCने काय केलं, मग बांगलादेशची ही तक्रार आहे म्हटल्यावर ICCने स्वतःचे पॅनल्स पाठवून सिक्युरिटी चेक करून घेतला सगळीकडं. आणि त्यांचा निष्कर्ष असा होता की भारतामध्ये लो थ्रेट आहे. याचाच अर्थ म्हणजे सगळ्या टीम्सला इथे खेळायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पूर्ण टुर्नामेंट सेफली कंडक्ट होऊ शकते आणि तुम्ही खेळू शकता. पण तरीसुद्धा बांगलादेशचा हट्ट तोच राहिला की आमचे सामने तुम्ही त्रयस्थ ठिकाणी हलवा, भारताच्या बाहेर हलवा. हे जेव्हा झालं तेव्हा मला आठवण आली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची. कारण या अगोदर आपलं त्यांच्यासोबतचं ॲग्रीमेंट म्हणा किंवा अंडरस्टँडिंग म्हणा असं आहे की आपण त्यांच्याकडे जात नाही आणि ते आपल्याकडे येत नाहीत, आणि भारत पाकिस्तान हे जे सामने आहेत क्रिकेटचे ते त्रयस्थ ठिकाणी खेळले जातात. बांगलादेशला वाटलं असेल का की आपण पण पाकिस्तानसारखं काहीतरी रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न करूया, आपल्यालाही भारतात जाण्याची गरज नाही, आपले सामने त्रयस्थ ठिकाणी होतील, असं कदाचित वाटलं असेल. म्हणूनही त्यांनी धाडस केलं असेल. पण त्यांचं काही तसं वर्कआउट झालं नाही. आणि हे सगळं एकीकडं चालू होतं. दुसरीकडं रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार, हे सगळं एकीकडं चालू होतं. आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यात उडी घेतली की आमचा बांगलादेशला पाठिंबा आहे आणि बांगलादेश म्हणतं तसं त्रयस्थ ठिकाणी व्हायला पाहिजेत ते सामने. सिक्युरिटी चेक्स झाले, लो थ्रेट आहे असं निष्कर्ष काढण्यात आला ICCकडून. आणि तरीसुद्धा बांगलादेश त्यांचा स्टँड तोच ठेवतो आहे आणि त्याला सपोर्टही आहे पाकिस्तानचा. म्हणल्यावर त्यांच्यात इंटरनल वोटिंग पण झालं ICCमध्ये आणि 14-2 अशा फरकांनी ते वोटिंग झालं. फक्त 2 जणांचं हे म्हणणं होतं की हो खरंच सामने भारताच्या बाहेर खेळवले जातात. ऑब्व्हियसली ते 2 जण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड होते. पण जेव्हा बांगलादेश हट्टालाच पेटलं होतं आणि काही होत नव्हतं, त्याच्यानंतर मग निर्णय झाला. सगळं समजून, सगळं मला वाटतंय जितकं काही बातम्यांमधून आपण ऐकतोय तर ICCने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तुम्ही खेळू शकता हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटत नाही समजून काही फरक पडला. कारण समजून सांगून जर माणसं ऐकली असती तर महाभारतसुद्धा झालं नसतं. त्यामुळं हे सगळं होत नाही आहे म्हटल्यावर मग शेवटी बांगलादेश कुठं ना कुठेतरी ICCला स्टँड घ्यायचा होता. त्यामुळे शेवटी मग बांगलादेश आता वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही आहे आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडनी एंट्री केली आहे ग्रुप Cमध्ये. वेस्ट इंडिज, इटली, नेपाळ आणि इंग्लंड यांच्यासोबत ते ग्रुप Cमध्ये असणार आहेत स्कॉटलंड आता. आणि या सगळ्यात अजून एक गंमत माहिती आहे मला काय वाटते, पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला पण पाकिस्तान खेळणार आहे स्पर्धेत. त्यांनी स्क्वॉड वगैरे काल अनाऊन्स केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा फायनल डिसिजन आमची सरकार जे म्हणेल आम्ही ते करू. बट ॲज ऑफ नाव आत्ता जे वाटतंय ते असंच आहे की पाकिस्तान खेळेल. कारण याचं कारण हे पण आहे की बांगलादेश हॅव अ लॉट टू लूज हिअर. त्यांनी जे हे पाऊल उचललं आहे त्याच्यामुळे त्यांचं साधारण 240 कोटी रुपयांचं महसूल त्यांना गमवावा लागणार आहे. त्याचबरोबर 2031चा जो एकदिवसीय विश्वचषक होता, भारत आणि बांगलादेश त्याचे आयोजक आहेत, तर सहयजमानपद बांगलादेशला गमवावं लागू शकतं असं म्हणत आहेत. आणि त्याचबरोबर बायलॅटरल सिरीज, मला असं वाटतं की आता भारत आणि बांगलादेशची बायलॅटरल सिरीज होईल याची शक्यता खूपच कमी वाटते. तर बांगलादेशला इतकं काही गमवण्यासारखं आहे. आणि हे बघून कुठंतरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पण जाणवलं असेल की बाबा आपण काहीतरी फर्म स्टँड घेतला तर
आपल्याला पण कुठे ना कुठेतरी महसूल गमवावा लागेल आणि आपलंही नुकसान होईल, कारण त्यांची पण इकॉनॉमी सध्या वीक आहे तशी त्या मानाने, आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांचा इकॉनॉमीला आधारच होत असेल. तर या दोन्ही टीम्सनी यातून साधलं काय, हे मी कन्क्लूड नाही करू शकलो यावर की नक्की यातनं साध्य काय झालं. बाबा तुम्ही खेळणार नाही आहात, दोन्ही देशांमध्ये क्रिकेटप्रेमी भरपूर आहेत, ते क्रिकेटप्रेमी क्रिकेटच्या सामन्यांना मुकणार आहेत, किंवा कुठे ना कुठं तरी ते थोडंसं मनात हे असणार की अरे बांगलादेशची टीम नाही आहे किंवा अरे पाकिस्तानची टीम आहे, पण अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या बरं का. तर ते कुठंतरी वाटतं की असं होणार आहे. पण या सगळ्यावरती मला वाटतं हे पण महत्त्वाचं आहे की आता 2 आठवड्यांवर आली आहे स्पर्धा. 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत मॅचेस. तर भारताचा रिसेंट फॉर्म बघता सगळेजण भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. कालच न्यूझीलंडसोबत अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांच्या तुफान फटकेबाजीमुळे आपण न्यूझीलंडने दिलेलं आव्हान 10 षटकांमध्ये संपवलं. आणि ॲट द एंड हेच म्हणेन की भारत आणि बाकी सगळ्या टीम्सला विश्वचषकासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.